हाय, हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर आपण आपली जी रेसिपी आहे ना, तर स्टार्ट करत आहोत. पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि माझ्या चॅनल जर व्हिडिओला लाईक केला नसेल, तर प्लीज फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर इथं मला ना म्हणजे तुम्ही इथं पाहता ना ही रेसिपी मला ऑर्डर आली होती आणि ऑर्डर भरपूर आल्या होत्या. पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, की मला ऑर्डर किती आल्या, मी ऑर्डर किती कंप्लीट केल्या त्या. तर तुम्ही इथं पाहत आहे, की तर मी 1.5 किलो चिकन जे आहे ना, तर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे, एकदम क्लीन. आणि तुम्ही इथं पाहत असाल, की ते काय केलेलं आहे, की 2 ते 3 हळद म्हणजे चमचे आहे ना, तर हळद घेतलेली आहे. 2 ते 3 तर मी घेतलेला आहे धना पावडर आणि चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर तर मी काय केलं, गॅसवरती पातेलं ठेवले आणि पातेल्याला थोडंसं काय केलं, वाफवून घेतले मी चिकनला. आणि चिकन जे आहे ना, तर पूर्ण असं म्हणजे त्याचं थोडंसं पाणी सुटल्याच्या नंतर मी काय केलं, पूर्ण मिश्रण एकसारखं केलं. नंतर थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे जवळपास 2 ग्लास इथं पाणी ॲड केल्याच्या नंतर पूर्ण असं म्हणजे झाकून ठेवलेलं आहे आणि नंतर चिकन बॉईल करून घेतलेलं आहे. तर चिकन आपलं बॉईल होत आहे, पण तोपर्यंत मी दुसरी तयारी करून घेतलेली आहे. इथं तुम्ही पाहत आहे, की जी एक भोपळा घेतलेला आहे आणि त्याला कट करून घेतल्याच्या नंतर आता मी काय केले, भोपळा पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि नंतर ते पाणी साईडला काढून परत त्याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड केलं आणि नंतर कुकरचं झाकण लावून मी काय केले, गॅसवरती ह्याला 2 शिट्टीमध्ये अ, अ, 2 शिट्टी घेतलेली आहे ह्याची. आणि आपला जे भोपळा पण आहे ना, तो पण बॉईल झालेला आहे. ते तुम्ही तर पाहत असाल, की मी ते जे आहे ना भोपळा, ते पण साईडला काढून घेतला. नंतर जी आपली जवळपास तुम्ही म्हणता असाल 1.5 पावशेर इथं डाळ घेतलेली आहे आणि ती जी डाळ आहे, ती पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. टोमॅटो वगैरे धुवून घेतल्याच्या नंतर कट केलेले आहे आणि तुम्ही तर पाहत असाल, की तर मेथी पण मी काय केले, कट करून घेतली आहे आणि नंतर त्याला पण धुवून घेतली. इथं मी घेतलेला आहे आंबट चुका. ते पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर कट वगैरे करून घेतल्याच्या नंतर आपल्या डाळीमध्ये मिक्स केलेले आहे आणि इथं मी 2 ते 3 हिरवी मिरची ॲड केलेली आहे. आणि डाळीमध्ये काय केलंय, जेवढं पाणी लागेल ना तेवढंच इथं मी घेतलेलं आहे. आता तुम्ही तर पाहत आहे, की मी काय करते, एका चमच्याच्या सहाय्याने सगळं एकसारखं करून घेते. का ते पण तुम्हाला सांगते. डाळ जी असते ना, ती खालच्या तळाला जाऊन बसते आणि जळण्याची शक्यता असते. मग काय करायचं, पाणी टाकलं ना, त्यावेळेस पूर्ण एकसारखं मिश्रण एकसारखं करायचं. आता इथे मी घेतलेलं आहे थोडीशी हळद. डाळीला हळद असली तर ती छान वाटते. तर हळद टाकल्याच्या नंतर परत आहे ना पूर्ण एकसारखं केलं आणि झाकण लावून आपण गॅसवरती ह्याला 4 ते 5 शिट्टी ह्याची घेऊया. आपली डाळ जर जोपर्यंत म्हणजे बॉईल होत आहे आणि तुम्ही इथं दुसरीकडे पाहता असाल, चिंच थोडीशी घेतलेली आहे. त्याला पण आता काय करते, आपली पूर्ण रेसिपी म्हणजे तयार होईपर्यंत ही पण जी चिंच आहे ती पण चांगल्यापैकी भिजल्या जाईल. आणि तुम्ही आता पाहत आहे, की जी आपली डाळ आहे ना, ती पण चांगल्यापैकी बॉईल झालेली आहे. तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे दाखवते कशाप्रकारे डाळ पाहिजे. आता काय करायचं, याला गोठून घ्यायचे थोडंसं फक्त. जी डाळ आहे ना, तर मऊसूत अशी शिजली ना, की आपला दालच्या वगैरे, वरण वगैरे खूप छान होतं. आणि त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे आहे ना, तर खूप म्हणजे पूर्ण मिक्स होतात. तर इथं मी घेतलेलं आहे एक मोठं पातेलं, जेणेकरून आपलं दालच्याचे जे मटेरियल आहे ना, भोपळा म्हणा, चिकन म्हणा, डाळ म्हणा, पूर्ण एका पातेल्यात बसेल तशा पद्धतीने इथं मी घेतलेलं आहे. आणि इथे तुम्ही पाहता असाल, गॅसचा फ्लेम चालू करून आहे ना, एक पातेलं मोठं ठेवल्याच्या नंतर जवळपास 1 वाटी इथं मी तेल घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर मी इथं 2 ते 3 तमालपत्र ॲड केली आणि जवळपास 1 वाटी म्हणजे 1 कांदा इथं मोठा असा घेतलेला आहे आणि त्याला गोल राउंड शेपमध्ये काय केलंय,
चिरून घेतल्याच्या नंतर तुम्ही इथं पाहता आहे, की इथं मी लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि जरा जास्तच लाईट गोल्डन झालाय. दुसऱ्या कामाकडे लक्ष दिलं, की दुसरं एक काम जरा बिघडतंच. तर म्हणजे तसं काही नाही, की कांदा चांगला पण लाल झालेला आहे. तर तुम्ही इथं पाहत आहे. 2-2.5 चमचे इथे मी घेतलेले आहे लसणाची पेस्ट. 2-2.5 चम्मच इथे घेतलेला आहे आल्याची पेस्ट. तर तुम्ही इथं पाहत आहे, की इथं मी काय केले, आलं आणि लसणाची पेस्ट ना पूर्णपैकी ना म्हणजे परतून घेतली तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये मी काय करते, 2 ते 3 चमचे इथे मी घेतलेला आहे चिकन मसाला, 2 ते 3 चमचे इथे मी घेतलेला आहे मटण मसाला आणि होममेड मसाला थोडासा ह्या वेळेस जास्त टाकलेला आहे. कारण पुढची जी पार्टी आहे ना, त्यांना तिखट हवा होता. तर त्यासाठी मी काय केले, थोडंसं तिखट वाढवलेलं आहे. म्हणजे पूर्ण 1 चमचा इथं भरून टाकलेला आहे. आता ह्याला काय करायचं पूर्ण एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचंय. इथं मी मसाले जास्त वापरलेले आहे कारण कसं असतं की क्वांटिटी जास्त आहे. पूर्ण हे पातेलं भरण म्हणजे त्या हिशोबाने मी इथं मसाले पण घेतलेले आहेत. आता काय करायचंय चांगल्यापैकी मसाला परतून घ्यायचाय. जेणेकरून तुम्ही इथं म्हटलं ना 15 मिनिटं गेले तरी काही हरकत नाही. पण मसाला चांगल्यापैकी परतला पाहिजे. इथं जे मसाला आहे ना, तर इथं काय केले मी 5 ते 7 मिनिटं आहे ना पूर्ण मसाला म्हणजे भाजून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये गावरान तूप ॲड केलंय. थोडीशी ह्यावेळेस पद्धत माझी वेगळी आहे. तर तुम्ही तर पाहत आहे, की आपण इथं गावरान तूप ॲड केलेलं आहे आणि आता त्याला पण मी चांगल्यापैकी परतून घेतले आणि त्याला पण 3 ते 4 मिनिटं परतल्याच्या नंतर मग कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. नंतर त्याला पण मी चांगल्यापैकी परतलेला आहे आणि त्याच्यानंतर आणखीन काय केलं बटर मी ॲड केलेलं आहे. त्याला पण परतून घेतले. पूर्ण मिश्रण चांगल्यापैकी परतल्याच्या नंतर इथं मी डाळ ॲड केलेली आहे. डाळ पण आता काय केलं तुम्ही तर पाहिलं असेल. डाळ टाकल्याच्या नंतर पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि नंतर ते चिकन ॲड केलेलं आहे. आता चिकनला पण आपण काय करायचंय, डाळीमध्ये, मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि क्वांटिटी कशी आहे ते पाहायचं आहे. म्हणजे घट्ट वगैरे, पातळ वगैरे त्या पद्धतीने. ते तर मी भोपळा पण ॲड केलेला आहे. आता आपण काय करायचं चिंचाचं पाणी ॲड करायचंय. जर तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही ते पण हिशोबाने ॲड करू शकता. आणि मीठ पण चवीनुसार टाकलेलं आहे. ऑलरेडी मीठ आहे ना चिकनमध्ये वगैरे होतं ना भरपूर त्याच्यामुळे मीठ टाकायची काही शक्यता वाटलीच नाही. आणि इथे तुम्ही पाहत असाल की परफेक्टली माझा दालच्या झालेला आहे. ह्याला झाकण ठेवून आपण असंच ठेवूया. आणि 1.5 किलोचा इथं मी भात बनवलेला होता आणि माझी जी ऑर्डर आहे ही मी भरपूर ऑर्डर आल्या, पण तब्येत बरी नव्हती म्हणून मी ते एकच ऑर्डर पूर्ण केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा.